देडगाव गोयकर वस्ती येथे श्री धुळदेव भिवाई यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न। नेवासा तालुक्यातील देडगाव येथील गोयकर वस्ती जळगाव रोड येथे स्वर्गीय कारभारी देवा गोयकर यांच्या कृपाशीर्वादाने व गुरुवर्य बाळूदेवा गोयकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री धुळदेव भिवाई भव्य यात्रा उत्सव संपन्न झाली। मंगळवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी कावडीचे पाणी आणून भगवान धुळदेव यांना पवित्र गंगेच्या पाण्याने स्नान घातले जाते। नंतर महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। तर बुधवार 5 नोव्हेंबर रोजी गजढोलाचे व गजनृत्याचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते। हा धनगर समाजाचा पारंपरिक खेळ असून आनंदाने हा खेळ खेळला जातो। तर या ठिकाणचा गुलाल आशीर्वाद रूपी अंगावर पडत असल्याने लोक आवडीने या उत्साहात सहभागी होत असतात। स्वर्गीय कारभारी देवा गोयकर यांनी 60 वर्षापूर्वी या यात्रा उत्सवाला सुरुवात केली होती। त्यामुळे परिसरातील नामांकित यात्रा म्हणून या यात्रेची ओळख आहे। महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी येत असतात। या ठिकाणी लहान मुलांच्या खेळण्या, संसार उपयोगी वस्तू असे अनेक दुकाने थाटली गेली होती। तर गुरुवर्य बाळूदेवा गोयकर यांनी आपल्या होकाईतून गोमातेला चांगले दिवस येतील, जर्सी गाईला पिढा राहील, पुढील वर्षी बेंदूर या सणाला भरपूर पाऊस होईल, बैलजोडीला भाव येईल, जास्त पाऊस असल्याने नदी नाल्यांना महापूर येईल, आई वडिलांची सेवा करणाऱ्यांना जीवनात कमी पडू देणार नाही, अशी अनेक प्रकारच्या भाकणूक यावेळी करण्यात आल्या। यानंतर आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। तरी या परिसरामध्ये भगवान धुळदेवचे अतिशय देखणे मंदिर आहे। त्यामध्ये तेजस्विनी मूर्ती बसवण्यात आलेली आहे। तिचे मंदिरही शोभनीय दिसत आहे। तर स्वर्गीय कारभारी देवा गोयकर यांचे हे मंदिर कलाकृतीने शोभून दिसत आहे। या ठिकाणी महादेवचे मंदिरही बांधण्यात आले आहे। या परिसरात आल्यानंतर जीवनामधील समाधान मिळते अशी आख्यायिका असल्याने भाविक या यात्रेमध्ये सहभागी होत असतात। संपूर्ण माहितीसाठी प्रतिनिधी युनुस पठाण।